खरं तर मूळ अर्थसंकल्प मार्चमध्ये जाहीर झालेला होता। आज अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर होताना अनेक पोकळ घोषणा केल्या गेलेल्या आहेत। अर्थसंकल्पातच ही 13,185 कोटी रुपयाची तूट दाखवली गेली होती आणि आता नव्यानं 11,771 कोटी त्याचा वेगवेगळं खर्चासाठीच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात आता 25,000 कोटी रुपयाची तूट या बजेटमध्ये असताना मोठ्या मोठ्या योजनेची घोषणा केलेली आहे। सरकारने मागचं बजेट हे पंचामृत म्हणून जाहीर केलं होतं। मागच्या वर्षभरात या पंचामृताचा एक थेंब सुद्धा कुठं आलेला नाही। मागचं पंचामृत वेगवेगळ्या समाज बांधवांसाठी वेगवेगळे मंडळ स्थापन केले होते, हे कुठं झालेले नाही। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रिक्षा चालकांसाठी एक मंडळ केलं होतं, याला कुठेही 1 रुपयाची डिस्बर्समेंट नाही आहे। महात्मा फुले आर्थिक विकास मंडळाला मागच्या 2 वर्षांना 1 रुपया मिळत नाही आहे। आणि अशी स्थिती असताना ज्या घोषणा केल्या जर या बघितल्या तर या अतिशय फसव्या घोषणा आहे। मी आता कारण सुरुवातीला याचे पेपर्स उपलब्ध नव्हते, सगळे पेपर्स आता उपलब्ध झालेले आहे। खरं तर 25,000 कोटी रुपयाचं डेफिसिटचं बजेट असताना या सरकारने महिलांसाठी 46,000 कोटी रुपयाची याच्यात नियोजन केलं, वारीसाठी 36 कोटी रुपये, त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचं तुमच्या माहितीच तो सांगतो की सरकारने अशी घोषणा केली होती केंद्राची जी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्याबरोबर नमो योजनेचा हप्ता दिला जाईल। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम महासन्मान योजना पंतप्रधान शेतकरी महासन्मान योजनेचा दिला, त्याच्याबरोबर नमोचा हप्ता सुद्धा या सरकारने दिलेला नाही। खोट्या घोषणा सरकार करतात, नमोचा यावेळेचा हप्ता यावेळेस दिलेला नाही आणि म्हणून या सरकारला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं आताच्या घडीला लायबिलिटी असताना सरकारने हे ज्या घोषणा केलेल्या आहे म्हणतात आता महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव असताना गाव ते गोदाम म्हटलं असताना 100 गोदाम, 42,000 गाव आणि 100 गोदाम करणार। अशा वेगवेगळ्या ज्या प्रकल्पासाठी सिंचनाच्या प्रकल्पासाठी नव्यानं पुन्हा प्रशासकीय मान्यता म्हणजे याचा अर्थ पहिलं काम ते करू शकलेले नाही। त्याचप्रमाणे घरकुलाच्या योजना ज्या जाहीर केल्या मागच्या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये या सरकारच्या काळात प्रधानमंत्री घरकुल योजनेचं कोणतंही काम या महाराष्ट्रात झालेलं नाही। नवनवीन घरकुलाच्या योजना जाहीर करतं सरकार। थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की या सरकारच्या तिजोरीमध्ये एक आणा नाही, माझ्या खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशा प्रकारचं या सरकारचं आताच्या घडीला बजेट डिक्लेअर केलं त्याच्यातली स्थिती आहे।